नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण आभासी वैयक्तिक ठेव लेखा (VPDA) ह्या नवीन प्रणालीविषयी उपलब्ध शासन निर्णयानुसार सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. शासन निर्णय क्रमांक 1 पासून. महाराष्ट्र शासन वित्त विभाग. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 प्र. क्रमांक 110/2023 कोशा प्रशा 5. दिनांक 14 फेब्रुवारी 2024. प्रस्तावना. सहाय्यक अनुदानाच्या जलद वितरणासाठी आणि त्यावर प्रभावी संनियंत्रण मॉनिटरिंग ठेवण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी DDO आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा ही नवीन व्यवस्था लागू करण्यात येत आहे. सद्यस्थितीतील समस्या. सध्या निधी आहरित केल्यानंतर तो प्रत्यक्ष खर्च होईपर्यंत व्यावसायिक बँकांमधील खात्यांत पडून राहतो. यामुळे शासकीय निधी काही कालावधीसाठी शासकीय लेख्याबाहेर राहतो, ज्याचा विपरीत परिणाम शासनाच्या रोख प्रवाह व्यवस्थापनावर होतो. अखर्चित निधीची अद्ययावत माहिती मिळवणे कठीण जाते. शासन निर्णय आणि मुख्य वैशिष्ट्ये. 1. मान्यता. विशिष्ट उद्देश शीर्षकांखालील उदाहरण लहान बांधकामे, सहाय्यक अनुदान, अर्थसहाय्य इत्यादी निधीच्या विनियोगासाठी VPDA प्रणाली लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2. संगणकीय प्रणाली. ही व्यवस्था VPDAS संगणकीय प्रणालीद्वारे कार्यान्वित केली जाईल, जी NIC पुणे यांनी विकसित केली आहे. 3. प्रशासक. शासकीय कार्यालयांच्या बाबतीत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी DDO हेच या लेख्याचे प्रशासक असतील. निधीचे हस्तांतरण. निधी राज्याच्या एकत्रित निधीतून पुस्तकी समायोजनाद्वारे थेट आभासी वैयक्तिक ठेव लेख्यात जमा होईल. थेट लाभ. या लेख्यातून निधी थेट आदात्यांच्या बँक खात्यात ई-प्रदान प्रणालीद्वारे जमा केला जाईल. नियंत्रण. हे नियंत्रण VPDAS संगणकीय प्रणालीद्वारे होईल, मात्र दैनिक व मासिक लेखांकन आणि ताळमेळ घालण्याची जबाबदारी कोषागार कार्यालयाची असेल. कार्यपद्धती. नोंदणी. प्रशासकांनी आदात्यांची अचूक माहिती प्रणालीमध्ये नोंदवणे बंधनकारक आहे. मेकर चेकर सुविधा. प्रणालीमध्ये सुरक्षिततेसाठी मेकर चेकर म्हणजेच सहाय्यक आणि प्रशासक अशी द्विस्तरीय लॉगिन व्यवस्था असेल. अंमलबजावणी. सुरुवातीला ही प्रणाली परिशिष्ट अ मध्ये नमूद कार्यालयांमध्ये पथदर्शी स्वरूपात राबवली जाईल आणि त्यानंतर सर्वत्र अनिवार्य केली जाईल. रोख पुस्तक. प्रशासकांना प्रणालीवर दररोजचे रोख पुस्तक उपलब्ध असेल, ज्याचा ताळमेळ ठेवणे आवश्यक आहे. हा निर्णय शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि निधीचा गैरवापर टाळण्यासाठी घेण्यात आला आहे. आशा करते आपण आभासी वैयक्तिक ठेव लेखा VPDA ह्या नवीन प्रणालीविषयी सविस्तर माहिती मिळाली असेल.